11:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि तिघ भाऊ माग डिक्कीत बॅगा टाकून गाडीत बसलेले, विचार करत की जायचं कुठं. तिघच जर कोकणात चाललेलं आतल्या रोडने निघालेले. एक गाडी दिसना रोड जा बघ कशा लागतात. कुंभर गेली भाऊ माझे. काय व्ह्यू आहे भाऊ, काय व्ह्यू आहे. एकच नंबर भाई. पैसा वसूल झाला इथंच एंट्रीलाच पैसा वसूल झाला. आपण गणपतीपुळेमध्ये पोहोचलेलो आहे. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. इन्स्टंटमध्ये ब्लॉग काढलेला आहे. मग असे मी कामावरून आलो ना, आता आम्ही कोकणात निघालेलो आहे. म्हणजे इन्स्टंट नियोजन आहे, एका तासात नियोजन. बसल्या म्हणलं भरपूर दिवस झालं चाललेलं ना कोकण. अचानक गोळा उठला आमच्या तिघांचा, कोकणात जायचं आहे. भाऊ बॅग भरले निघालो, तिघच चाललोय फक्त, कोण नाही. गाडी धुवून पिऊन ओके भाऊ कोकणात निघालेली. तिघच जर कोकणात चाललेलो आम्ही. पूर्ण राडा होणार आहे. काय होणार आहे, कुठल्या कोकणात चाललोय, कुठल्या बीचला चाललोय, काय घंटा माहित नाही, पण चाललंय. आता गाडीत बसून ठरवणार की कोकणात नक्की कोणत्या बीचला जायचं. लय भाऊ लय क्रेझी होणार आहे. आता 11:30 वाजलेले आहेत आणि काहीच नियोजन नाही, काय नाही, घरी माहीत नाही, काय नाही. डायरेक्ट बॅग भरली, डायरेक्ट खाली आलेलं. आता सकाळी डायरेक्ट घरी सांगायचं कोकणात आलंय म्हणून. सो स्टेटून गाईज बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. एकदम क्रेझी होणार आहे. 4-5 दिवसाच्या नियोजनानं चाललेलं आहे भाऊ. तिघच भाऊ, 3 बाई 3 होता बाई. 11:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि तिघ भाऊ माग डिक्कीत बॅगा टाकून गाडीत बसलेले, विचार करत की जायचं कुठं. आता भाऊ बोल एकदाच जायचं कुठं, काहीच ठरलं नाही. 8:30ला कामावरून इव्हेंटवरून घरी आलो आणि फ्रेश पीस झालो. भाऊ म्हणला आपल्याला फिरायला जायचंय. भरपूर दिवस झालं चाललंय फिरायला जायचं, पण काय योगच येत नव्हता. करण बसला डायरेक्ट. मला एक काम करा, या बॅगा घेऊन जाऊ. आता माग बॅगा टाकलेल्या आहेत, बिस्लरीचा बॉक्स टाकलेला आहे आणि 3 बाई 3 होता बाई. आता विचार करत बसलोय नक्की जायचं कुठं. आता सांगा जायचं कुठं. ते हाय काय नक्की गणपतीपुळे. डायरेक्ट गणपतीपुळेला जायचं का आता. चला कधी पोहोचणार. चला आजच पोहोचतोय आपण. पोहोचल का, किती किलोमीटर आहे बघ एकदा. देवाचं नाव घेऊन निघालेले आहे तिघच. सकाळी सांगतो घरी आता मेसेज करून किंवा मग सकाळी फोन करून की बाबा इकडे आलेलं आहे, 2-3 दिवस येणार नाही म्हणून. मग ते सकाळचा तांडव ते सकाळी बघू. सो आता चला ऑलरेडी गाडीत पेट्रोल टाकलेलं मी सकाळी, पण तरी पण टाकू अजून. स्टे ट्यून गाईज. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. कुठं काय जातोय स्टे ट्यून. पंप आलेलं आहे. थोडंफार काय पेट्रोल म्हणजे टाकी फुल करून टाकू आहे म्हणा तसं त्यात, पण तरी एंड डायरेक्ट लाबालब करून टाकू आपण. लाबालब. चला दो पण जिंदगी के घ्या 4,000 रुपये. टाकी फुल झाली. हो गाईच टाकी फुल केली तरी पण आहे ना 489चीच रेंज आहे. काय बोलायचं आता. मे बी हायवेला गेल्या वाढेल किंवा काय. फुल टँक केलेला आहे आता. ट्रिप पण 0 केलेली आहे. आता फुल टँक मध्ये किती गाडी जाईल याचा अंदाज आपल्याला येईलच आज. आणि कोकणात म्हणलं तर आपण रत्नागिरीला निघालेलो आहे. किती सवय लागतोय काय लागतोय ते पण आता कळेल. 12 वाजलेले आहेत. सासवड हायवेने बघू कुठं जातोय. तुम्हाला अपडेट भेटेलच. व्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. 12:30 वाजलेले आहेत आणि आता आपण सासवड मध्ये पोहोचलेलो आहे. तो टुवर्ड्स नारायणपूर कापूर होय अँड देन सातारा हायवे असा सीन आहे. स्टे ट्यून गाईज. नारायणपूरला आलतो, दर्शन घेतलेलं आहे. आता पुढे निघतो. रेड बुल घेतलेली आहे. आत्ताच नाही फोडत, जरा झोप पेप लागल्यावर जरा फोडतो. आता थोडी कॅडबरी खातो. रेड बुल काय आणली, 5 स्टार आणि माउंटेन ड्यू आणायचं ना. गावाचं नाव घेऊन जाऊ पुढं. आज एक तर महाशिवरात्री आहे. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जय शंभू नारायण. जय शंभू नारायण. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.
गाईच हे कुठ नाही. सो गाईच पोहोचलेलो आहे साताराच्या टोल नाक्यावर आपण. आता काय लफडं झालं माहिती का, फास्टॅगला 700 रुपये बॅलन्स आहे तरी पण कट होय ना फास्टॅग मधून पैसे. काय विषय काय माहिती. कॅश पेमेंट केलं या टोल नाक्यावर कारण स्कॅनच होय ना. ब्लॅकलिस्ट केलं का काय आपल्याला काय माहिती. अवघड गाव आहे. सो गाईज गाडी कशी दिसते बघा. दैत कसा दिसतोय आपला दैत. फोटो काढत होतो आणि एवढे काही खास आहे नाहीत मला जरा पुढं काढावे. सो आता आपण सीने साताऱ्याच्या टोल नाक्यावे निघालेलो आहे आता कराडला. आता इथून पुढे कराड अँड देन मग वेर लेट्स सी. सो गाईज आता कराडच्या आसपास कुठेतरी आलेलो आहे आम्ही. आणि कुठला ह्यो रोड आहे ह्यो आतला एवढ्या आतून. अरे इथनं जायला पाहिजे ना मग आपण. गाईज भेटलाय रस्ता यू टर्न मारलाय आणि आता एक मधल्या रस्त्याने चाललेलो आहे आम्ही. किती दाखवते बघा 186 किलोमीटर राहिलेलं आहे. 186 किलोमीटर साठी 5 तासाचा रोड आहे. आता काय माहितीये कसला रोड आहे नक्की. एक आतल्या रोडने निघालेले एक गाडी दिसना रोडला. एक गाडी दिसना एकदम जंगलातला रोड आहे आणि अख्खा 30-35 किलोमीटरचा रोड आहे. आता नक्की काय विषय काय माहिती. एक तर कोकणाच्या विषयी तुम्हाला तर माहिती आहे. कोकणाची लोक साधी भोळी तसंच आहे ना. आता चांगला रोड लागलेला आहे पण रोड बघा सामसूम. दोन्ही बाजूला घंटा काय नाही. एक बी गाडी दिसली नाही मग धरून आपण. बेकार विषय. बघू आता कसं काय होतं. ऍडव्हेंचरस होणार आहे हा ब्लॉग. स्टेटून गाईज गाडीचा पुरजा दिला होईल असल्या रोडनी चाललंय. त्या आईला कोकणात हायवे सोडल्यात बदल्या रोडनी घातली गाडी. एक कुत्र दिसना गाडी दिसना. बाकी कोकणाचे रोड कसे आहेत रात्रीचे भीतीदायक रोड बघा जरा बघा. आणि त्यात आम्ही मस्ती बघा आमची कसली. हायवे सोडला ना आतल्या रोडने निघालेलं आहे. बेकार विषय. एक बी गाडी दिसली नाही. जेव्हापासून या रोडला आतमध्ये आले नाही एक पण गाडी दिसली नाही. सत्य जस्टन तात्या जरा शांत बस. 180 किलोमीटर जायचं अजून. सकाळी 8चा अरायवल दाखवतोय. बघू आता किती सवय लागतोय. नक्की कुठून चाललंय काय चाललंय ते बी माहित नाही. गाडी चालली तिकडून चालवली. जसा रोड दिसतोय गुगल मॅपला तसा निघालेलं. प्रॉपर जंगलात आलेलं आहे बघा. दोन्ही साईडला नसते झाडं झुडपं आणि त्याच्यात एकच गाडी. त्या गाडीत 3 जण. गाणे एकच आठवते कोकणातच निघालंय. कोकणात असली गाडी वाजूच नका बाबा. जवळ पोहोचत नाही बीचवर तवर असलं काय. रोड राहिला इकडं. राहिलंय दाखवतोय तिकडं. आणि ते काय दाखवते ह्याला ह्या रोडला बी टोल दाखवते. टोलचा रोड आहे वय. आईला लपड्याचीच रमी आहे. जर ह्या रोडला भाऊ नेटने जर धोका दिला ना आपल्या घरी कुत्र दिसलं नाही. 40 किलोमीटर झालं ह्या रोडला. एक 2 व्हीलर दिसले नाही साधे. एक 2 व्हीलर. दोन्ही साईडनी जंगल आहे सगळं जंगल. आणि त्याच्यातून निघालेलं आहे. चाललंय कसं बस पोहोचल तिथं बरं पोहोचल. 171 किलोमीटर. रोड बघा कसला काय नाही काय बोला. आता हायवे सोडलाय ना आतल्या रोडने आलंय. आता आम्हाला थ्रिल पाहिजे होतं. थ्रिल घ्या थ्रिल. एखादा ससा भिसा काय दिसलं ना तेव्हा मजा येईल बघायला आमची तोंड तुम्हाला. या जंगलात फक्त काय होऊ नये म्हणजे बरे. व्हायचं नाही तसं काय व्हायचं नाही. भोलेनाथ आपल्या सोबत आहे त्याच्यामुळे काय. महाशिवरात्री चालू झाली. महाशिवरात्री चालू झाली. सुपास नाही करत म्हणा आपण पण काय खात पण. दादाचं जरा मला घेऊन यायला बघा. दादाचं मला वाढायला बघ काय परत ते डरकी आगीची ती काय खरं घ्यायला पाहिजे. बिना माल वाढता बी आपण डरकी आगीची. मालाची गरज नाही आपल्याला थ्रिल करायला. सोबत असताना बी लय कांड होतात आपल्याकडून बरंच. नशाची गरज नाही आपल्याला. का तुम्ही कांड करके बैठे. आपण जिथं जातो तिथं कांड फिक्स होतं ते विषय. त्यामुळे नशा पाण्याची गरजच नाही भासत आपल्याला. आता कधी पोहोचायचो 8 वाजता पोहोचणार आहे. आईला अवघडच कावे. लवकर नाही काय पाहिजे होतं गरजा. 1 दिवसाची रूमचं भाडं वाजता तेवढा. तुम्हाला फॅक्ट सांगतो. रात्री निघायचं कारण सकाळी निघलो असतो मग रात्री पोहोचणार. मग फक्त रात्रीसाठी एक रूम घ्यायला लागली असती. म्हणून आम्ही काय डोकं चालवलं म्हणलं रात्री निघू म्हणजे सकाळी पोहोचल
म्हणजे एक दिवसाचा स्टे आमचा वाचल असा विषय आहे बघा. एवढं गरिबीत आम्ही फिरतो काय सांगू तुम्हाला दिसतंय धत्तीन शूटिंग हातात रेड बुल. अरे पण एक स्टेचे पैसे वाचवले त्याचं काय, त्याच्यात रेड बुल आले त्याच्यातच रेड बुल पिलेले आहेत. आणि ब्रेकफास्टला सॅलड फिलॅड म्हणून घरूनच फळं घेतलेली आहेत सगळी. चाको बी घेतलेला आहे. स्टेजचे पैसे वाचवले लाल करून घेतले. बरोबर आहे का रे. इथनं एक रोड दाखवतात रे आहे की निळा निळा रोडवर निळेवरनच जायचं का. अरे ते रोड आहे का साप आहे बघ जरा ते रोड आहे का काय रोड घाटा घाटातून रोड आहे भाऊ. कसला रोड आहे ते बघ. आणि समोर बघ आपल्या गाडीत हत्यार आहेत. एक चाकू आहे गाडीत, एक चाकू आहे, एक उज्जैनची काठी बाबा की काठी आणि एक रिव्हॉल्वर आहे आणि एक पिस्टल. पिस्टल का क्रमात निकाल जायच्या आधी आग लागली. आपण जिथं जातो तिथं आग लागली. अरे आग लागली. लाईट नाही आग लागली. आपण जिथं जात आहे उधर आग लागते. गाड्यावर अलीकडे राहिले तर ना पुढे लागली. इकडे खाली व्ह्यू बघा. आता काचेमुळे दिसतोय का नाही माहित नाही मला. काच उघडायची बी इच्छा आहे. तुम्ही आपलं समोरच बघा. हा कोंडा घाटापेक्षा घाट रे समोर तिकडं बघ घाट आहे. कोंडा येताना कोंडा घाटातच जाऊया आपण. घाटातच जाऊया. कोंडा मामाकडे जायचं का पुष्प रोड तिथं असल्याचे सगळे रोड असलेच रोड आहेत. कोणता घाट रे तो. कोंडा घाट. अंशुमानचा कोणता घाट आहे. आवड अंशुमान गिरगर्दन घाट. घाट बोलू तो ऐसा घाट आप भी ऊपर से चलने लगा रहा है. 165 किलोमीटर नाही ही घाट संपतो पर्यंत खाली उतरलं की असं थोडे जन्नत मध्ये थोडे जायचंय आपल्याला. काय माहिती कुठल्या रोडने आलंय त्याच्या. जन्नत मध्ये जा. आम्ही स्वर्गात जातो. जन्नत हा शब्द आमच्यात नाही. आमच्यात स्वर्ग शब्द आहे. स्वर्ग असले नाव नका घेऊ. कोकणाची नाव घ्या. स्वर्ग जन्नत तन्नत. 150 किलोमीटर जायचं अजून. इधर भी खाई उधर भी खाई बीच में से रोड और ये जा रही है गाड़ी ढलान की ओर. दोन्ही साईडनी खड्डे, दोन्ही साईडने दर आहेत, मधनं रोड काढलेला आहे भाऊ. कोकण बोलते इसको. इथं थांबलेलो आहे सुमसाम रोडला. दिसला का सुमसाम रोड. ब्रेक पॅड हो इथं बघ की जा बघ कशा लागतात डिस्क ब्रेकच्या. ऐकी ते अद्य कुठं गेलत ते घालून बसलंय. अरे मी ते शोधतोय. सो गाईज जरा 5 मिनिटं थांबू 5 मिनिटं जरा हे होईल जरा. आत्ता सेम काय आला उतारा होतो फास्ट मध्ये आणि असं मला वाटलं ब्रेकच लागा ना म्हणून घपक्यात मी हँड ब्रेक वाढला माहिती. खरं गाडी थांबली. जरा काय आहे 150-200 किलोमीटर नंतर जरा थोडासा तरी ब्रेक दिला पाहिजे गाडीला. सो त्यामुळे जरा थांबलो. 5 मिनिटं थांबावं म्हणलं आणि मग पुढची जर्नी आपण कंटिन्यू करू आपली परत. जरा चारही बाजूने हो मागून काय हाल झाले गाडीचा. बेकार विषय. सो गाईज 4:15 वाजलेले आहेत आणि असला घाण रोड गावलेला आहे ना. मला काय सांगू तुम्हाला 100 किलोमीटरसाठी 4 तास कोण दाखवते. 100 किलोमीटरसाठी 4 तास याडा झालं मी फार. आता काय सांगू तुम्हाला. सो आता जरा चहा पितो म्हणजे जरा रिफ्रेशमेंट भेटेल, जरा एनर्जी येईल. पायाचा तुकडा झाला माझ्या. काय सांगू तुम्हाला लय वैताग आला पायाचा. केसाकडे लक्ष नका देऊ, माझ्या दुःखाकडे लक्ष द्या. अवघड काम झालंय सगळं. हा ना काय सांगू बाबा. आता लय बरं वाटलं. मागचे 50 किलोमीटर खाजवा रोड होता. 50 किलोमीटर 15-20 मिनिटात पार करणारा मी 1.5 तास त्या धुगडून उंटाव बसल्या झालं. काय सांगू तुम्हाला जिंदगीला वैतागलेलो मी. मला गाडी चालवायचा वैताग येत नाही
पण खरं मी 10व्या विचारत आला किती राहिला असं रे, अरे किती राहिला असं रे. जिथं चहा प्यायला थांबलो त्या माणसाला बी विचारलं दोनदा किती लांब आहे हो. मला हितच करून 10 किलोमीटर पुढे आल्यावर चांगला रोड भेटलेला आहे. बरं वाटायला लागलेलं आहे आता. जरा पायाला जरा राहत भेटलेली आहे. किती वेळ चांगला रोड आहे आता काय माहिती किती राहिलेलं आहे रे. 127 आहे का अजून? 127चं काय वाटत ना, ते 3 तास दाखवते ना त्याचं लोड आलंय मला. 127 कराय किती सवय लागतं, 1-1.5 तास लेतले 3 तास 10 मिनिट. काय माहिती आता कसं काय होतंय. मान दुखायला लागते म्हणून जरा मी नेक पिलो लावलंय. आता जाऊया डुकू काय आता हळूहळू जातो. आता जरा साखर झोपेची वेळ झाली ना त्यामुळे डोळे जरा जड झालेले, त्यामुळे आता निवांतच चाललेलो आहे. बघू आता कधी पोहोचतोय, कुठं काय जातोय कळेल तुम्हाला. लॉग कंटिन्यू केलं. रात्रीचे 5:30 वाजलेले आहेत पहाटेचे. 88 किलोमीटर चाललेले ना आपण सध्या आता चिपळूण. अजून 88 किलोमीटर पार करून जायचंय पुढं. लय घाण झोप आलेली आहे मला तर. सो पटपट कवर करू एरिया अँड देन बघू काय होतंय नक्की. एनर्जी शून्य राहिलेली आहे गाडी चालून. मध्ये तो एक घाटाचा पॅच नेले वैताग दिला आणि ते रोडचं काम चालू होतं ना त्याच्यामुळे लय वेळ गेला. अजून तरी पण 2 तास दाखवते 88 किलोमीटर. बघू आता किती सवय लागतोय नक्की. काय स्टेचं वगैरे तर अजून काहीच नाही. तिथं गेले होय सगळं काहीच भगवान भरोसे ना का बुकिंग केलंय का काय केलंय. आता तिथं जाऊन शोधायचंय ते एक लफडे. कंबर गेली भाऊ माझे. सो गाइज ये देखो हम कहाँ आ गए हैं पता नहीं कहाँ है, लेकिन सुमसाम रोड है और हम यहाँ अकेले हैं. पीछे से गाड़ी आ रही है, कोई प्रॉब्लम नहीं है. हाँ सो गाईज जरा शूट करत होतो. लय घाण थंडी हायवेला या. सो आता जरा गाडीत बसतो एखादा. हे बघा बादशाह. सो गया 70 किलोमीटर समथिंग काय तर राहिलेलं आहे आणि आता खरंच लय घाण झोप आलेली आहे. सो कसं जाऊया जरा स्ट्रेच ब्रेक घेतलेला. थोडे फोटोज व्हिडिओ पण काढले गाडीचे स्वतःचे पण. आता निघूया पुढे. सकाळचे 7 वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि आपण ऑलमोस्ट पोहोचत आलेलो आहे. 38 किलोमीटर राहिलेले आहे. पण कोकणाची वाईज बघा आत्तापासूनच यायला लागल्यात. घरं बघा आणि गुगल मॅपने आम्हाला कोणत्या बॉयखंडातून रोड दिलाय काय माहिती. पण मस्त वाटतं एकदम. वाईब जायला लागलेले आहेत कोकणाचे. येस तर अंधारामुळे काही दिसत नव्हतं पण आता उजेड पडल्यामुळं सगळी घरं वगैरे नाही का कोकणातली एकदम कोकण वाईब्स क्वालिटी होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्किप करू नका. हे काय मार्केट ओपन झालेलं दिसते. अरे आपण कुठं चाललोय काय ना मला. कोकण फोन वाजतोय कोणा त्याचा वाजत. हे कुठं राहत इकडं का इकडं. लपडच आहे. कुठनं घेऊन आले काय माहिती. गुगल मॅप वरतून नाही खालून दिसतंय. खालून आहे रे का वरतून आहे. झूम कर जरा लपड्याची रम्य होईल. कुठनं आणलंय काय काय ना भाई. पण एक नक्की का. हा हा घर फिरवा कसे रात्रीच खेळ झाले. एवढे हे आतून का आणले पण याने आपल्याला. बेकार विषय पण काय मजा आहे पण
भारी वाटतंय. जमलं असतं ना जायला. कोकणात आलंय कळायला पाहिजे आपल्याला. एवढं कोकणाचं घ्यायचं भारी. गाडीच्या सस्पेन्शनचे अख्खे टेस्ट झालेले दिसते आज एकदम. हायड्रोलिक पेट्रोलिक टेस्ट झालेले दिसते. सर्व्हिसिंगला गेले होते म्हणाल भाऊ काय गाडी ह्याला नेलते काय रेगिस्तान वाळवंटात नेऊन आणली काय गाडी म्हणून. बापरे इकडं कुठं आता वाशा आहे का रोड बरोबर आहे का. अरे गुगल गाडी बसली पाहिजे ना. 4 व्हीलरचाच मॅप लावलाय का भाऊ. 4 व्हीलर रे. अरे भाई असला म्हणतो रोड आहे. अरे प्रत्येक कुठं आणलंय बघ यांनी. फिरून येण्यापेक्षा शॉर्टकटने इथं आलोय. शॉर्टकटने आलोय का. शॉर्टकट चला लागलंय रोडला लागलं. कसं कोकण वाटतंय. कसं आहे कोकण. सकाळ बघा कशी असते. तुमची तर हडपसरला सकाळी मारलं होत असेल. इथं बघा 5:07ची सकाळ बघा. ते पण कोकणात रत्नागिरीतली. साधं सुद्धा कोकण नाही रत्नागिरीचं कोकण. वा 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 पैसा वसूल झालेला आहे. काय व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे भाऊ. काय व्ह्यू आहे. एकच नंबर भाई. पैसा वसूल झाला. इथंच एंट्रीलाच पैसा वसूल झाला आपला. संपला विषय. सुंदर सुंदर सुंदर. खरंच कोकण कोकण आहे भाऊ. खरंच कोकण कोकण आहे. सुंदर. वा 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 वा. धुक्याची चादर पसरली बघा तिकडं. काय व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे भाऊ. काय करतात गोवा वा कोकणात या भाई. कोकणात खरंच खरंच भारी. एक नंबर व्ह्यू आहे. ड्रोन पाहिजे होता आपल्याकडं. पैसा वसूलच झाला असता आता. घ्यायचं एक दिवस नक्की घेऊ. जाऊन ज्या दिवशी प्रत्येक ब्लॉगला 100 किंवा येतील त्या दिवशी नक्कीच. खरंच कोकण कोकण. फायनली गाईज आपण गणपतीपुळेमध्ये पोहोचलेलो आहे. भरपूर मोठ्या ड्राईव्ह नंतर जवळपास 303 किलोमीटर्सची ट्रॅव्हल करून फायनली आपण गणपतीपुळेमध्ये पोहोचलेलो आहे. पण बीच व्ह्यू जिथं आपल्याला स्टे पाहायचा आहे ते अजून 15 किलोमीटर्स लांब आहे. सो स्टे ट्यून. अजून तर स्टेचा फीचा काय विषयच नाही. म्हणजे बुक पिक करायचा विषयच नव्हता आहे. आता तिथं जाऊन शोधायचंय असा विषय. बघू आता काय होतंय. नक्की रूम भेटते का गाडीतच झोपायला लागतंय का काय माहिती. मला एक असं सी फेसिंग हॉटेल पाहिजे. आता बघू गेल्यावर कळलं नक्की काय विषय. सी व्ह्यू पाहिजे. सी फेसिंग रूम पाहिजे. 800 रुपयात. 800 रुपये बजेट आहे माझं. त्या बजेटमध्ये जी भेटेल ती. मग सी व्ह्यू नाही भेटले तरी मोबाईल मध्ये फोटो काढून बघेल मी. काय विषय नाही. पण 800च बजेट आहे. 800च्या वर रुपये नाही जाणार माझ्या. सो चला. लय थकलोय कुठे सांगत लय थकलोय. आणि का आता बघा गाडी ते ॲव्हरेज किती दिला काय माहित नाही. पण अर्धी टाकी रे कमी झालेली आहे 300 किलोमीटरला. म्हणजे 300 आणि 300 600ची रेंज. 600 किलोमीटर जाते वाटतं गाडी टाकी फुल केल्यावर. काय माहिती आता ते बघू. रिझर्वला लागल्यावर पेट्रोल टाकू तेव्हाच अंदाज येईल आपल्याला. चलो गाईज. गणपतीपुळे 10 किलोमीटर्स ओनली. मंडळी आता फक्त तुम्ही जन्नत पहा. जन्नत. रेडी फॉर सी जन्नत. थांबा जरा. कॅमल नंतर बघू. थांबा. दिसलं तर बरं आहे. मला वरून दिसलेलं. आता तुम्हाला इथून दिसतंय का नाही माहित नाही. पण जन्नत पाहायला रेडी राहा तुम्ही. हेवन स्वर्ग. कुठे स्वर्ग तिच्या आईला. स्वर्गाला आपला झाडा माग भाव खातोय जरा. अरे थांबा. आता मंदिरात पोहोचलेलो आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आणि बॅगा आत्ताशी पोहोचलेलो आहे होमस्टेवर. एक नॉर्मल बेसिक स्टे घेतलेला आहे आजसाठी. कॉज झोपणारच आहे मी. जास्त संध्याकाळीच निघाले एखाद्या वेळेस बाहेर. त्यामुळं
नॉर्मल स्टे घेतलेला आहे आणि एक मी हे करून ठेवलेलं आहे, सेव्ह करून ठेवलेलं आहे, ते ऑनलाईन बुकिंग मारतो रिसॉर्ट. चला 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 शेट चला. गाडीची दशा तर काय झाली तेव्हा. बेकार विषय झालेला आहे.